नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मी तुमच्यासमोर हे फॅक्ट्स मांडू इच्छितो की नीटचा फ्रॉड डिटेक्ट झाल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये सरकारने कारवाई केली. पोलिसांना सांगितलं, इन्व्हेस्टिगेशन झालं. 3 मेची नीटची परीक्षा ही रद्द करण्यात आली. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने रिटर्न कंप्लेंट फाईल केली, सीबीआयने केस रजिस्टर केली. धर्मेंद्र प्रधान जे आपले मंत्री आहेत केंद्रातले, त्यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना या संदर्भामध्ये त्याची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ओन केली. त्यानंतर नीटचा शेड्यूल हा अनाऊन्स झाला. 21 जूनला नीटची री एक्झाम सरकारच्या माध्यमातून यशस्वीरित्या कंडक्ट करण्यात आली. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही त्याची कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे परीक्षेच्या संदर्भात, ऍडमिशनच्या संदर्भात. आणि आज सकाळी प्रधानमंत्रीजींनी पण हे स्पष्ट केलेलं आहे की नीटच्या परीक्षेमध्ये जे कोणी परीक्षेच्या पेपर लीकमध्ये जे कोणी दोषी असतील, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई, त्वरित कारवाई ही केली जाईल. या संदर्भामध्ये प्रधानमंत्र्यांनी पूर्णपणे आज सकाळी स्पष्टीकरण दिलेलं आहे.